एक गोष्ट सांगू. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यात जणू काही एखादं सायकल सुरू असतं. चक्र. तोच स्वयंपाक, तेच डबे, तीच साफसफाई, मुलांच्या त्याच फरमाईश. ह्या सगळ्या धावपळीत कधीतरी एकदा स्वतःला आरशात बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, ही मीच आहे का? ज्या व्यक्तीच्या मनात कधी काळी मोठी स्वप्न होती, जिला कामाच्या ठिकाणी तिची स्वतःची वेगळी ओळख होती, ती व्यक्ती आज फक्त अमुकची आई किंवा तमुकची पत्नी म्हणून ओळखली जाते. हो ना? ह्यात काही चूक नाहीये. हे रोल खूप महत्वाचे आहेत. पण आपण कधी विचार केलाय का की आपल्या नावासमोरची ही विशेषणं काढून टाकली तर मग मी म्हणून माझं अस्तित्व काय आहे? आपण खूप वेळा असं समजतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फक्त ऑफिसला जाणाऱ्या, नोकरी करणाऱ्या किंवा मोठ्या व्यावसायिक महिलांना गरजेचं आहे. पण खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं व्यक्तिमत्व घडवणं तितकंच महत्वाचं आहे. मग तुम्ही गृहिणी असा किंवा वर्किंग वुमन. कारण घरात राहणं म्हणजे आयुष्यात एका ठिकाणी थांबून जाणं असं नाही झालं पाहिजे. तुम्ही घर चालवता, कुटुंबाचा आधारस्तंभ आहात आणि तुम्ही एक व्यक्ती म्हणून सुद्धा महत्वाच्या आहात. एकदा तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करायला लागलात ना, मग तुम्ही फक्त घरातलं वातावरण सकारात्मक करता असं नाही, तर स्वतःमध्ये सुद्धा आत्मविश्वास, आनंद आणि समाधानाचा अनुभव करता. एकदा लग्न झालं, खास करून मुलं झाली ना, की खरंच जबाबदाऱ्या एवढ्या वाढतात की आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष देणं थांबवतो. आणि मग काय होतं, माझा बराचसा वेळ माझ्या कुटुंबासाठीच जातो, पण मग माझ्या गरजांचं काय, हा प्रश्न तुम्हाला शांत बसून देत नाही. सततचा वैताग, छोटी छोटी भांडणं आणि घरातलं वातावरण चिडचिड करणारं असतं. तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर इतरांना कसा आनंद देणार आहात? तुमचा आत्मविश्वास कमी होतो. काही नवीन शिकायचं म्हटलं की तुम्हाला वाटतं मला नाही जमणार, मला काही माहीत नाही. ह्या गोष्टींसाठी तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागता. हे अवलंबून राहणं हळूहळू तुमचा आत्मसन्मान कमी करतं. जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकत नाही कारण तुमच्याकडे बाहेरच्या जगाचं ज्ञान नाही, अशा वेळी बोलणं फक्त घरगुती विषयांपुरतं मर्यादित राहतं. नवरा आणि मुलं घराबाहेर पडतात, त्यामुळे त्यांचं जगाविषयीचं ज्ञान अप टू डेट राहतं. त्यांचं जगच तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं बनून जातं. आणि काही काळानंतर हळूहळू कुटुंबात तुम्हाला कोणी विचारत नाही असं तुम्हाला वाटायला लागतं. एकटेपणा यायला लागतो. आता ह्यात कुटुंबाची सुद्धा चूक नाहीये. कोणीही असेल तरी ज्या व्यक्तीशी आपण वेगवेगळ्या विषयांवर, इंटरेस्टच्या विषयांवर बोलू शकतो, अशाच व्यक्तीशी बोलायला लोकांना आवडतं. म्हणूनच व्यक्तिमत्व विकास हा तुमच्या आत्मिक समाधानासाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि घरात तुमची अधिकारवाणी टिकवून ठेवण्यासाठी गरजेचा आहे. गृहिणी हा फक्त आपल्या आयुष्यातला एक रोल आहे, पण ह्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून तुम्ही जास्त आहात. बरं, व्यक्तिमत्व विकास करायचा म्हणजे तुम्हाला काही रातोरात मोठं भाषण द्यायला शिकायचं नाहीये. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आत दडलेल्या मूळच्या आणि बेस्ट स्वतःला ओळखता, तिच्यासाठी वेळ देता आणि तिला रोज थोडं थोडं मोठं करता. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करता तेव्हाच जग आणि तुमचं कुटुंब तुमच्या कामाची किंमत करतं. स्वतःवर पैशाची आणि त्यापेक्षाही जास्त वेळेची गुंतवणूक करणं हा स्वार्थ नाहीये, तर ती कुटुंबासाठी केलेली सगळ्यात मोठी सेवा आहे. कारण जर तुम्ही आतून समाधानी आणि सशक्त असाल तर तुम्ही घरातलं वातावरण फार सुंदर कराल. आणि तुम्ही खुश राहिलात तर तुमच्या कुटुंबाला तरी त्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? आता ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे तर मी बोलणारच आहे, पण त्याच्या आधी ना मला एका गोष्टीबद्दल बोलावंसं वाटतंय. इथे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगते, ह्याचा अर्थ असा अजिबात नाहीये की मी खूप परफेक्ट आहे किंवा मी कधी कुठली चूक करतच नाही. मला स्वतःला अगदी सुरुवातीपासूनच स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये भरपूर इंटरेस्ट होता. सुशिक्षित आहे पण जॉब करत नाही हे ठीक, पण मला नेहमीच जगाच्या सोबत चालायला आवडलेलं आहे. मी स्वतः कधी काळी परफेक्शनच्या ट्रॅपमध्ये अडकलेली होते आणि जर मी अजूनही त्याच सापळ्यात अडकलेली असते ना, तर हा चॅनल मी अशा पद्धतीने कधीच सुरू केला नसता. मी असा विचार केला असता की मी स्वतः दिसले पाहिजे, मी स्वतः स्क्रीनवर बोललं पाहिजे, जे मला प्रॅक्टिकली अशक्य आहे. पण मला ज्या पद्धतीने जमतंय त्या पद्धतीने मी ॲटलिस्ट सुरुवात केली. आणि ह्याच पद्धतीने मी माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या जर्नीची सुद्धा सुरुवात केली होती. एकाच दिवशी सगळं शिकले नाहीये. सुरुवातीला जेव्हा कधी घराबाहेर पडायला मिळेल तेव्हा बाहेर जगात वावरणाऱ्या महिलांचं निरीक्षण करून मी बऱ्याच गोष्टी शिकत होते. आणि त्यानंतर
इंटरनेट माझ्या हातात आलं तेव्हापासून जे जे मी बघत गेले ते जमेल तसं जमेल तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करत गेले. आणि नक्कीच 10 वर्षापूर्वीची मी आणि आत्ताची मी ह्याच्यात मला खूप फरक दिसतो आणि त्याच्यामुळे आतून स्वतःचा अभिमान वाटतो. ह्या सगळ्या प्रवासात पुष्कळ इंग्लिश चॅनल्स मी ऐकायची आणि ते सगळं मराठीमध्ये आपण सांगावं असं मला मनापासून वाटायचं. बरं, जे मी ऐकत होते त्यातलं सगळंच मला पटत असेल असं नाही, पण जे मला मनापासून पटलं ते मी स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करत गेले. असे जे सेल्फ हेल्प विषयीचे चॅनल्स आणि पॉडकास्ट असतात ते ऐकताना आपण तसाच माइंडसेट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. प्रिया, तुम्हारी माँ कहाँ है? त्यामुळे काही चुकीचं वाटत असेल तर तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत आहे. पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की यूट्यूबवर बघितलेल्या एका व्यक्तीची चूक तिला कमेंट करून सांगता तेव्हा तुम्ही तिला सुधारायला मदत करता, पण त्याचबरोबर एखादी गोष्ट पटली असेल तर ती आपल्या वागण्यामध्ये आणून स्वतःला सुद्धा ग्रो करायला मदत करा. माझं बोलणं ऐकल्यामुळे जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी, काही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा नक्की कमेंट करत जा, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. तर चला आता बोलूया अगदी सोप्या पण प्रभावी उपायांवर, जे तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता आणि ज्यामुळे अगदी एका दिवसात नाही पण एका वर्षात तरी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच काहीतरी बदल दिसेल. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मी जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, स्वतःसाठी वेळ द्या. दररोज स्वतःसाठी अर्धा तास तरी राखीव ठेवा. हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम. दिवसभरात सगळ्यांना वेळ देता, पण हा जो अर्धा तासाचा स्लॉट आहे ह्यात तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही असा तुमचा हक्काचा हा वेळ असेल. ह्या वेळेत वाचन, म्युझिक, योगा किंवा जर्नलिंग म्हणजे मनातले विचार डायरीत लिहिणं हे नक्की करा. ह्याच्यामुळे तुमचं स्वतःचं मन प्रसन्न राहतं, आपलं काहीतरी अस्तित्व आहे असं वाटतं आणि दुसऱ्यांसाठी धावताना आपण स्वतःसाठी पण श्वास घेतो. आपलं शरीर आणि मन या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, त्यामुळे मनासोबतच शरीराची सुद्धा उत्तम काळजी घ्या. आपल्या घरातल्या फ्रीज, ओव्हन, मिक्सर ह्या उपकरणांची आपण किती काळजी घेतो. मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला मिळालेलं मशीन म्हणजे हे शरीर आहे. त्याला साफ, स्वच्छ, आतून निरोगी आणि फंक्शनल ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करा. रोजच्या दिवशी व्यायामाला अगदी अर्धा तास का होईना पण द्या. बाहेरचं अन्न आणि जंक फूड हे सध्याच्या काळात पूर्ण टाळता येणं अशक्य आहे, पण त्यामुळे आपली सोय होते, वेळ वाचतो, म्हणून प्रमाणाबाहेर त्या गोष्टींचा वापर करू नका. घरचं किंवा बाहेरचं अन्न, मनातली पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये असणारच आहेत. कोणतीच एक गोष्ट आपल्याला पूर्णपणे काढून टाकता येणार नाहीये, पण त्यातलं चांगलं आणि वाईट या दोन्हींचा बॅलन्स आपल्याला साधता आला ना तर तिथे तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात केली असं तुम्ही समजू शकता. दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे स्मार्ट कम्युनिकेशन शिका. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. तुमची पर्सनॅलिटी तुमच्या बोलण्यातून सगळ्यात जास्त दिसते, पण स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे फक्त इंग्लिश बोलणं नाही किंवा खूप बोलणं नाही, तर शांत राहून पण तुमच्या मनात जे आहे ते व्यवस्थितपणे समोरच्यापर्यंत पोहोचवणं. बरं, कम्युनिकेशन चांगली करायची म्हणजे फक्त बोलताच आलं पाहिजे असं नाही बरं का. बऱ्याच वेळा बोलण्यापेक्षाही समोरच्याचं शांतपणे ऐकून घेणं हा सुद्धा तुमच्या मॅच्युरिटीचा भाग असतो. सगळ्यात आधी बोलणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं शांतपणे मध्ये न तोडता ऐकून घेण्याची सवय लावा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की ह्या व्यक्तीला खरोखरच आपल्याविषयी जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आपण बोलण्यापेक्षा जास्त ऐकतो तेव्हा नक्कीच जास्त शिकत जातो. लोकांना वाटतं की तुम्ही त्यांना महत्त्व देता आणि त्यामुळे घरात आपोआपच तुमचा मान वाढतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कुणावर नाराज असता किंवा समोरच्या व्यक्तीला तिची चूक सांगताना तुम्ही हे केलं, तुमच्यामुळे हे झालं असं न म्हणता त्या गोष्टीमुळे तुमची कशी गैरसोय झाली आणि वेगळ्या पद्धतीने केली तर तुम्हाला आणि खास करून समोरच्या व्यक्तीला त्यात काय फायदा होईल हे सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही मला मदत करत नाही असं म्हणण्याऐवजी मला जेव्हा कामाचा ताण असतो तेव्हा मला तुमची मदत मिळाली तर फार बरं वाटेल असं म्हणू शकता. मुलांशी किंवा इतरांशी बोलताना आवाज वाढवण्याऐवजी बोलणं थोडं थांबवा, आधी स्वतः शांत व्हा आणि मग ठामपणे 1-2च वाक्य बोला.
शांत आवाजात सांगितलेल्या गोष्टींचा परिणाम जास्त होतो. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, प्रेझेंटेबल राहण्यावर लक्ष द्या. आपण गृहिणी आहोत म्हणून कसंही राहायचं ही सवय चुकीची आहे. तुमचं दिसणं हे तुमचं मन दाखवतं. घरात असताना अगदी साधं का होईना पण कम्फर्टेबल आणि स्वच्छ कपडे घालणं हा आत्मसन्मानाचा भाग आहे. हलका फुलका मेकअप किंवा बेसिक नीटनेटके केस विंचरून राहणं ह्याच्यामुळे सुद्धा तुम्ही आरशात बघितल्यावर तुम्हालाच फ्रेश आणि उत्साही वाटतं. अजून एक गोष्ट, जो बदल मी स्वतः गेल्या 1 वर्षात माझ्यामध्ये केलाय तो म्हणजे दिवसभर मॅक्सी किंवा गाऊन न घालता थोडे लूज आणि कम्फर्टेबल का होईना पण ड्रेस वापरायचे आणि फक्त रात्री मॅक्सी वापरायची. ही सूचना मला माझ्या एका फ्रेंडली कस्टमरने केली होती आणि जेव्हा कधी आपल्याला कोणी एखादी सुधारणा सुचवतं ना तेव्हा तिचा थोडा पॉझिटिव्हली विचार करून आपल्याला शक्य असेल तर त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं हा एक मोठा गुण असतो जो आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यामध्ये खूप उपयोगी ठरतो. चौथी गोष्ट आहे, शाळा कॉलेज सोडलं म्हणून शिकणं कधीच थांबवू नका. जसं घर रोज अपडेट करावं लागतं, जाळ्या काढून घासून पुसून स्वच्छ ठेवावं लागतं ना, तसंच आपल्यालाही काळानुसार अपडेट राहावं लागतं. तीच तुमची खरी ओळख बनते. फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुक न वापरता बँकेचे ॲप्स वापरणं, गुगल पे वापरायला शिकणं किंवा ऑनलाईन बिलं भरायला शिकणं, ह्याच्यामुळे काय होतं की ही छोटी छोटी कामं करण्यासाठी आपल्याला कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही. एखादं सोपं फोटो एडिटिंग ॲप किंवा व्हिडिओ एडिटिंगचं कौशल्य शिकून घ्या. मुलांना ग्रुपमध्ये फोटो पाठवताना ह्याचा खूप फायदा होतो. आणि क्रिएटिव्हिटीची खरंच जास्त आवड असेल ना तर ह्यातून तुम्ही पुढे पुष्कळ काही करू शकता. आपलं ज्ञान वाढवा. रोजच्या कामांसोबत पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स ऐका. फायनान्स, थोडा इतिहास किंवा चालू घडामोडी यावरची माहिती ऐकत राहा. तुम्हाला स्वतःला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याची सुद्धा थोडी माहिती घेत राहा. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाबद्दल बोलता तेव्हा तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होतं आणि मुलं सुद्धा तुम्हाला जास्त आदर देतात. एखादा छोटा ऑनलाईन कोर्स करा. किचन गार्डनिंग म्हणा, बेसिक एक्सेल, आजकाल ग्राफिक डिझायनिंग खूप चाललंय, कुकिंग, शिलाई, जे तुमचा इंटरेस्ट असेल त्यातलं काहीही नवीन थोडं थोडं शिकत राहा. हे छोटे छोटे कोर्सेस असतात ना, ते तुम्हाला मी अजूनही शिकू शकते हा आत्मविश्वास देतात. बरं, हे क्लासेस केल्याने नवीन ओळखी सुद्धा वाढतात आणि जितक्या ओळखी वाढतील तितकं तुमचं जग विस्तारत जातं. 5वी गोष्ट करायची ती म्हणजे आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. हे बघा, आयुष्य आहे, तक्रारी असणारच, पण आपण रोज प्रत्येक गोष्टीत तक्रार करत राहिलो तर तुम्हाला स्वतःला आणि कुटुंबाला सुद्धा वैताग येतो. प्रत्येक गोष्टीत तक्रार न करता हसत खेळत प्रतिक्रिया देण्याची थोडीशी सवय लावून घ्या. तुमचा सकारात्मक ॲटिट्यूड घरामध्ये उत्साह आणि शांती टिकवून ठेवतो. मनावरची जुन्या गैरसमजुतींची, कधी काळच्या मनातल्या नाराजीची, पूर्वी झालेल्या अन्यायाबद्दलच्या रागाची ही सगळी जळमटं मनावरून काढून टाका. ही कशी काढून टाकायची? तर प्रत्येक वेळी दुसऱ्याशी बोलणं हेच उपयोगी ठरत नाही. मला स्वतःला पूर्वी असं वाटायचं की मनातल्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर बोलून दाखवल्या की आपल्याला बरं वाटेल, आणि बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीने मार्ग नाही सुचवला ना तरी ते बोलून दाखवताना मला स्वतःलाच काहीतरी मार्ग सापडायचा. पण हे करताना आपण समोरच्या व्यक्तीवर आपल्या दुःखाचं ओझं लादतोय हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे तितक्याच ताकदीची एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात नसेल जी हे सगळं ऐकून तुम्हाला आधार देऊ शकते, तर डायरी लिहिणं, मनातल्या भावना लिहून काढणं हा त्याच्यावरचा बेस्ट उपाय आहे. थोडक्यात काय, तर घरात राहत असाल, गृहिणी असाल तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःच्या आरोग्य, संवाद कौशल्य, दिसणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि मनस्थिती ह्या 5 गोष्टींवर लक्ष ठेवलं ना तर तुमची पर्सनॅलिटी आपोआप उठून दिसते. तुम्ही खूप काही करता, प्रेम देता, काळजी घेता आणि घराला सांभाळता, पण आजपासून ह्या सगळ्यासोबतच तुम्ही स्वतःलाही घडवायला सुरुवात करा. व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा काही खूप मोठा प्रोजेक्ट नाहीये. तो रोज करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आज तुम्ही जे स्वतःसाठी कराल ना ते उद्या तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटायला लावेल. जी व्यक्ती स्वतःच्या वेळेला महत्त्व देते, जिच्या बोलण्यात एक शांतपणा पण ठामपणा असतो, जी कुणावरही अवलंबून नसते, ती स्त्री सशक्त असते. आजचा दिवस नवीन सुरुवात करण्याचा आहे. आज शांतपणे विचार करा
या स्मार्ट कम्युनिकेशन किंवा लर्निंग टिप्सपैकी कोणती एकच गोष्ट मी आजपासून माझ्या वागण्यात आणि दिनचर्येत आणणार आहे आणि ती गोष्ट मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओच्या खाली येणाऱ्या प्रत्येक कमेंटला मीच उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही. एखादी कमेंट असेल जिचं उत्तर तुम्ही स्वतः देऊ शकता असं तुम्हाला वाटत असेल ना, तर नक्की द्या. कारण मी जेव्हा उत्तर देईन तेव्हा तो माझा दृष्टिकोन असेल, पण तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून कदाचित वेगळं उत्तर द्याल आणि कमेंट करणाऱ्या स्त्रीला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि